सूरज चव्हाण फक्त मुढवे गावाचे राहिलेले नाहीयेत, तर संपूर्ण महाराष्ट्राचे झालेले आहेत। महाराष्ट्राच्या घराघरात आणि घरातल्या प्रत्येकाच्या मनामनात जर कोणाचं नाव असेल तर ते आपल्या गावच्या सूरज चव्हाणचं नाव आहे, सूरज चव्हाणचं नाव आहे। म्हणून मी परत तुम्हा ग्रामस्थांच्या वतीने कलर्स मराठी वाहिनीचे, त्याचप्रमाणे आदरणीय केदार शिंदे सरांचे, प्रथमेश सरांचे, त्याचप्रमाणे केतन सरांचे आणि अभिषेक सरांचे आणि संपूर्ण टीमचे मनापासून आभार व्यक्त करेल की तुम्ही एका सर्वसामान्य कुटुंबातील अतिशय गरीब मुलाला आपल्या वाहिनीवर बोलावून बिग बॉसच्या घरामध्ये संधी देऊन इतकं मोठं केलं। तुम्हा ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। खरं तर मला सूरजच्या बाबतीत सगळेच बोलतायत। सूरज हा अतिशय निर्मळ मनाचा आहे, अतिशय प्रामाणिक आहे आणि देवावर अतिशय श्रद्धा असलेलं व्यक्तिमत्व आहे। म्हणून मी तुम्हाला सांगितलं की तिथं वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज लोक आहेत, लक्झरियस लाईफस्टाईल आहे, पण अशाही परिस्थितीमध्ये सूरज आपल्या मातीतला मुलगा आज त्यांच्यामध्ये तो सामावलेला आहे आणि संपूर्ण प्रत्येकाच्या मनात त्यांनी घर केलेलं आहे। छोट्या छोट्या कृती आहेत पण मनामध्ये घर करणाऱ्या कृती आहेत। अगदी गणेश उत्सव चालू झाला आणि गणेश उत्सवामध्ये तो नेहमी म्हणतो की गणपती बाप्पा माझे भाऊ आहेत, तर गणपती बाप्पाच्या कृपेने सूरज हा त्या घरातला कॅप्टन झाला। ही फार महत्वाची गोष्ट आहे। अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगेल, पहा जेव्हा मोदक देण्यात आले त्या घरातल्या सर्वांना आपल्या सूरजने काय केलं? पहिला मोदक कोणाला दिला? पहिला मोदक गणपती बाप्पाला दिला। म्हणजे या साधी कृती आहे, पण ही साधी कृती प्रत्येकाच्या मनात घर करते। सूरजला कळलं की आपण खाण्याच्या अगोदर ज्याच्या कृपेमुळे आपण आहोत त्याला नैवेद्य दाखवला पाहिजे। ही त्याची कृती संपूर्ण राज्याने पाहिली, तर सर्वांनी त्या कृतीचं कौतुक केलेलं आहे। छोट्या छोट्या गोष्टींमधून तो आपला खेळ तिथे खेळतोय। सुरुवातीला सगळ्यांनाच वाटलं होतं की सूरज हा वीक आहे, पण आज सगळ्यांनी त्याचा धसका घेतलेला आहे की सूरज हा अतिशय स्ट्रॉंग आहे। आणि कॅप्टन झाल्यापासून तर आपल्या सूरजची हवा तुम्ही बघताच आहे म्हणजे फार छान आहे आणि सूरजला आपण सगळेच सपोर्ट करतोय, संपूर्ण महाराष्ट्र सपोर्ट करतोय। त्याची श्रद्धा फार आहे आई मरी मातेच्या चरणावर। तर मी आई मरी मातेच्या चरणावर विनंती करतो की ह्या बिग बॉस मराठी सीझन 5 चा विनर हा आपला सूरज चव्हाणच असणार आहे। आणि सूरज चव्हाण जेव्हा केव्हा गावामध्ये येईल ती ट्रॉफी घेऊन, तर तेव्हा जसं आज मी कीर्तन केलं त्या दिवशी पण मीच कीर्तन करणार। करायचं ना कीर्तन? सूरज ज्या दिवशी येईल त्याच्या दुसऱ्या दिवशी येईल त्या दिवशी तर तुम्ही त्याची मिरवणूक काढणार, पण दुसऱ्या दिवशी परत माझंच कीर्तन होणार। देऊ ना शब्द सगळ्यांना? सूरज आल्या तुम्हाला मान्य आहे का? वाजवा ना टाळ्या सूरज ज्या दिवशी इकडे येईल त्याच्या दुसऱ्या दिवशी मी परत इथं तुमच्या इथे कीर्तनाला येणार आणि कोणत्याही कीर्तनाचं मानधन न घेता सूरजसाठी कीर्तन करणार। म्हणायचा बेंबीच्या देठापासून सूरजला आवाज गेला पाहिजे मुंबईला, विठोबा गेले का काय घरी? बेंबीच्या देठापासून आवाज आला पाहिजे, पंढरीच्या पांडुरंगाला आवाज गेला पाहिजे तुमचा। आणि तुमच्या ओठांची हालचाल मला सांगते तुम्ही किती जोरात बोलताय। तुम्ही मला फसवा पण देवाला फसवू नका। बेंबीच्या देठापासून विठोबाचं नाव घ्यायचंय। तुम्हाला सगळ्यांना पांडुरंगाची शपथ आहे। विठोबा
वाढला आवाज, घाबरताय देवाला तुम्ही. विठोबा 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 देवासी तो पूरे देवासी
परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। नमन श्री एकदंता नमन श्री एकदंता एकपणे तुझे आता एकीदावेसे अनेकता परी एकात्मता न मोडे। ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथांच्या नाथ तुझ नमो। ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। विठ्ठल देवासी तो पुरे एक प्रेम भाव पूजा अर्चा वाव सर्वजना मनापासून या करिता कीर्तन आनंदे नर्तन गाता गीत रामकृष्ण हरी उच्चार सर्वदा कळी काळ बाधा तेने नोहे। एका जनार्दनी हाची पै विश्वास सर्व भावे दास होईन त्याचा देवासी तो पुरे एक प्रेम भाव पूजा अर्चा वाव सर्वदाना निवृत्ती ज्ञान देव सोपान मुक्ताबाई देवासी तो पुरे एक प्रेम भाव पूजा अर्चा वाव सर्वदाना। विश्वमंगल्याचं स्वप्न उराशी बाळगून अखिल मानव जातीच्या कल्याणाकरिता ज्यांनी गीतेवर ब्रह्मानंदाची लहरी प्रकट केली असे ज्ञानी यांचे राजे योगी यांची माऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत शिरोमणी माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय भगवान ज्ञानोबारायांनी वारकरी संप्रदायाचा भागवत धर्माचा ज्ञानाने पाया रचला ज्ञान देवे रचिला पाया उभारिले देवालया। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाचा पाया तर ज्ञानाने रचला पण या संप्रदायाला भक्तीचा आधार ज्यांनी दिला व ज्यांच्याकडे आपण संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार म्हणून पाहतो असे पैठण निवासी शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज आणि एकनाथ महाराजांचा नामपर प्रकरणातील एक अतिशय महत्वपूर्ण असणारा हा अभंग आज हरी कीर्तन रूपी सेवेसाठी आपल्या समोर घेतलेला आहे। विठ्ठल अतिशय सुंदर योग आहे। आपल्या मुडवे गावामध्ये आयोजित करण्यात आलेला गणेश उत्सव आणि या गणेश उत्सवाच्या निमित्ताने आई मरी माता मंदिराच्या प्रांगणामध्ये सर्व ग्रामस्थांच्या आणि मरी माता मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा कीर्तन सोहळा आणि हे कीर्तन पुष्प तिकडं बसलेल्या माझ्या मित्रांना विनंती आहे अगदी 1 तास मी इथून पुढे बोलणार आहे। आपण इथे समोर येऊन बसलात तर मला खूप चांगलं वाटेल। माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना इथे येऊन बसा तुम्ही या इथे येऊन बसा समोर येऊन बसा तुम्ही। विठ्ठल मरी माता मित्रमंडळाच्या वतीने आयोजित केलेलं हे कीर्तन आणि कीर्तन पुष्प बोलू नका कीर्तन पुष्प भगवंताच्या आई मरी मातेच्या चरणावर समर्पित करण्यासाठी मी आपल्या समोर उभा आहे आणि तुमच्या गावामध्ये येण्याचा योग मला ज्याच्यामुळे आलाय ते आपल्या गावचं वैभव आणि महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस नवे महाराष्ट्रातील प्रत्येक घरातला मनापासून
ज्या मुलावर प्रेम करतोय तो तुमच्या गावचा सर्वांचा, आपल्या सर्वांचा लाडका सूरज चव्हाण. सूरज चव्हाणच्या माध्यमातून खरं तर त्याच्या सोबत मी बिग बॉस मराठीच्या प्रवासात एक आठवडा होतो आणि त्या आठवड्यामध्ये सूरजची माझी जी मैत्री झाली आणि अतिशय निर्मळ मनाचा, मन मोकळ्या मनाचा, अतिशय प्रामाणिक असलेला सूरज आज त्याच्या स्वभावामुळं महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर लोकप्रिय झालेला आहे. अशा सूरजसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सूरज जेव्हा ती ट्रॉफी घेऊन आपल्या गावामध्ये येईल तेव्हा आपल्या गावामध्ये इतकी गर्दी होणार आहे त्याला पाहण्यासाठी, त्याच्या सोबत बोलण्यासाठी. तर माझी आपल्याला विनंती आहे की आपण सर्वांनी विठ्ठल विठ्ठल आपण सर्वांनी त्याला खूप चांगला पाठिंबा देत आहात. आपण खूप चांगला प्रतिसाद. बसू द्या तिथे, त्यांना बसू द्या, बसू द्या, फक्त बोलू नका, एवढी एक विनंती आहे. बसा, फक्त बोलू नका, शांतपणे कीर्तन आहे का तुम्हाला आवडेल. बसा, फक्त बोलू नका. विठ्ठल 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 आणि त्या निमित्ताने आज सर्व मोडवे गावातील आई मरीमाता मित्रमंडळाने, तसंच मग ओंकार असेल आणि सर्व मित्रपरिवार असेल, गावातले ज्येष्ठ शिष्टमंडळी असतील, बनकर साहेब असेल, सूरजची आत्या असेल, सूरजची बहीण असेल, सूरजच्या भाचा ओंकार असेल आणि संपूर्ण तुम्ही सर्वांनी मिळून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. आणि त्या निमित्ताने सूरजचं श्रद्धास्थान, सूरजच नाही तर तुम्हा सर्व गावातील प्रत्येकाचं श्रद्धास्थान असणाऱ्या आई मरी मातेचं दर्शन मला त्या निमित्ताने घडलं आणि मरी मातेच्या आणि गणपती बाप्पाच्या चरणावर हे कीर्तन पुष्प समर्पित करण्यासाठी मी आपल्या समोर उभा आहे. त्या निमित्ताने या भागातील, या गावातील, या पंचक्रोशीतील आदरणीय वारकरी मंडळी टाळघेऊन साथीसाठी उपस्थित आहेत. तसा उपस्थित आपण सर्व माता पिता, बंधू भगिनी, तरुण मित्र आपण सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि माझ्या अभंग चिंतनाला प्रवृत्त होतो. विठ्ठल सूरजवर मी माझ्या कीर्तनाच्या उत्तरार्धामध्ये म्हणजे शेवटच्या काही 5-10 मिनिटांमध्ये बोलणारच आहे. पण तत्पूर्वी जो अभंग सेवेसाठी घेतलेला आहे त्या अभंगावर आपल्या समोर चिंतन मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी 4 सूचना. पहिली सूचना, आपण हरिकीर्तन ऐकण्यासाठी बसलेलो आहोत त्यामुळे पाठीचा कणा ताट करून बसायचंय, म्हणजे व्यवस्थित बसायचंय. दुसरी सूचना, आपली मोबाईल एकतर सायलेंट मोडवर ठेवा नाहीतर स्विच ऑफ करा. तिसरी सूचना, माझं कीर्तन म्हणजे माता भगिनींनो संवाद आहे. प्रपंचामध्ये, संसारामध्ये वाद असतो आणि परमार्थामध्ये संवाद असतो. आज माणसांची गर्दी वाढली आहे पण माणसांमधला संवाद कमी झालाय. माणसं एका गावामध्ये राहतात पण वर्षानुवर्ष बोलत नाहीत. माणसं एका घरामध्ये राहतात पण महिना बोलत नाहीत. माणसांची गर्दी वाढली पण माणसांमधला संवाद कमी झालाय. माझं कीर्तन म्हणजे आध्यात्मिक संवाद आहे. इथून पुढे 9:30 वाजेपर्यंत मी बोलेल, आपण बोला आणि माझं कीर्तन ऐका. चौथी सूचना, इथून पुढे 1 तासभर मी आपल्या समोर उभा राहून आपल्याला साद घालेल. खाली बसून आपण मला प्रतिसाद द्यायचा आहे. मग हा प्रतिसाद तुम्ही देणार कसा, तर माझं बोलणं चालू असताना तुम्ही फक्त एवढी मान हलवत राहायची, म्हणजे मला बरं वाटेल की तुम्ही कीर्तन ऐकताय. मी तुमच्याकडे पाहिलं की मान हलवा. चला ताट बसा, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. आपलं ठरलंय ना बोलायचं, म्हणजे आता मला उत्तर द्या बरं का. म्हणजे इथून पुढे कीर्तन संपे तोपर्यंत तुम्ही उत्तर द्यायचंय बरं का. इथून पुढे कीर्तन संपे तोपर्यंत कीर्तन कळलं तरी मान हलवायची, नाही कळलं तरी बस. जमलं, जरा आवाज वाढवा तुमचा. जमल तासभर कसाही जाईल. आणि आता शेवटची सूचना करतो. खूप चांगलं नियोजन केलंय, खूप चांगले टाळकरी आहेत, आदरणीय आमचे महाराज आहेत, साऊंड सिस्टीम फार चांगली आहे, हार्मोनियम फार चांगले दादा वाजवत आहेत, पखवाज वादक आहेत, गायक आहेत. इतके सगळं तुम्ही छान नियोजन केलंय. मला कीर्तनाला येताना थोडीशी भुरभुर होती. मला वाटलं की काही पाऊस पडतोय का, पण नाही पडला. आणि तुम्ही इतकं छान नियोजन केलंय. तुमची उपस्थिती खूप चांगली आहे. तुम्ही माझ्या कीर्तनापेक्षा तुम्ही सगळेजण सूरजवर प्रेम करताय आणि सूरजच्या प्रेमापोटी तुम्ही या ठिकाणी आलेला आहात. आपला सूरज ज्यांच्या सोबत त्या बिग बॉसच्या घरामध्ये राहिला ते पुरुषोत्तम दादा आपल्या गावामध्ये येत आहेत. हे
फार तुमची चांगली भावना आणि त्या भावनेतून तुम्ही कीर्तन ऐकण्यासाठी आलेला आहात. म्हणून चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी ह्या सूचना देतोय. आता शेवटची सूचना, ज्या वेळेस विठ्ठल भजन येईल त्या वेळेस हाताने टाळी वाजवायची आणि तोंडाने विठ्ठलाचं नाव घ्यायचं. कलियुगामध्ये भगवंताच्या नामाने आपला उद्धार होतो. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. कलियुगामध्ये भगवंताच्या नामाने आपला उद्धार होतो. म्हणून ज्या वेळेस विठ्ठल नामस्मरण येईल, विकारो विधातः ठकारो नीलकंठः लकारो लक्ष्मीकांतः विठ्ठल नाम अभिधीयते. ब्रह्म विष्णू महेश यांचा समन्वय म्हणजे श्री विठ्ठल नामस्मरण आहे. म्हणून साधू संतांनी आपल्याला विनंती केली, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोलामुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. मोडवे गावामध्ये हा कीर्तनाचा सोहळा जो तुम्ही आयोजित केलेला आहे, असं सुख स्वर्गातही नाहीये. म्हणून ज्या वेळेस विठ्ठलाचं भजन येईल त्या वेळेस हाताने टाळी वाजवा आणि हाताने टाळी वाजवा आणि मुखाने विठ्ठलाचं नामस्मरण करा. एका महात्म्याला एका माणसाने प्रश्न विचारला, म्हटले महाराज, कीर्तनात हाताने टाळी वाजवली आणि तोंडाने विठ्ठलाचं नाव घेतलं तर काय होतं? गेले का काय घरी तुम्ही? आणि मी गेले का काय घरी म्हटलं की हाय हाय म्हणा बरं का. म्हणजे तुम्हाला आपला एका महात्म्याला एका माणसाने प्रश्न विचारला, म्हणले महाराज, कीर्तनात हाताने टाळी वाजवली आणि तोंडाने विठ्ठलाचं नाव घेतलं तर काय होतं? त्या महात्म्याने उत्तर दिलं, म्हटले कीर्तनामध्ये हाताने टाळी वाजवली आणि तोंडाने विठ्ठलाचं नाव घेतलं तर आपल्या हातून जी कळत नकळतपणे पाप होतात ना, ती पाप सगळी निघून जातात. माऊलींच्या शब्दामध्ये कीर्तनाचे आणि नटनाचे नासिले व्यवसाय प्रायश्चिताचे, जे नामाचे नाही पापाचे ऐसे केले. कीर्तनात हाताने टाळी वाजवली, तोंडाने विठ्ठलाचं नाव घेतलं तर माता भगिनींनो काय होतं? सगळी पाप, बोला बोला, सगळी पाप निघून जातात. प्रश्न विचारणारा अतिशहाणा होता. तो म्हटला, महाराज, कीर्तनात हाताने टाळी वाजवली. प्रश्न विचारणारा अतिशहाणा होता. तो म्हटला, महाराज, कीर्तनात हाताने टाळी वाजवली, तोंडाने विठ्ठलाचं नाव घेतलं की सगळी पाप निघून जातात. मग ती पाप जातात कुठं? आता ह्याला काय करायचं होतं? कुठं जातात? जातात. महात्मा विद्वान होता. महात्म्याने सांगितलं, ऐक, कीर्तनात हाताने टाळी वाजवली, तोंडाने विठ्ठलाचं नाव घेतलं की सगळी पाप निघून जातात. आणि ती पाप कुठं जातात? तुम्ही ऐका बरं का. आणि ती पाप कीर्तनात बसून कीर्तनकाराने सांगूनही जो हाताने टाळी वाजवत नाही, तोंडाने विठ्ठलाचं नाव घेत नाही, त्याच्या डोक्यावर जाऊन बसतात. आता तुम्ही ठरवा टाळी वाजवायची की नाही वाजवायची. कशाला दुसऱ्याच्या पापाचे भागीदार होतात? आपली काही कमी आहेत का पाप? वाजवा टाळ्या, विठ्ठला विठ्ठला. आनंदाने कीर्तन ऐका. मध्यंतरी महाराज एक सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियावर मी एक बातमी वाचली की जो हाताने टाळी वाजवून तोंडाने विठ्ठलाचं नाव घेतो ना, त्या माणसाला हृदय विकाराचा झटका येण्याची शक्यता कमी असते. हाताने टाळी वाजवली आणि तोंडाने विठ्ठलाचं नाव घेतलं तर त्या माणसाला हृदय विकाराचा झटका म्हणजे हार्ट अटॅक येण्याची शक्यता कमी असते. म्हणून तुम्हाला पुण्य व्हावं असं वाटत नसेल तर अजिबात नका वाजवू टाळी. पण आपल्याला लवकर झटका येऊ नये म्हणून तरी वाजवा, विठ्ठला. आणि मी एक तुम्हाला सांगू का, आपण सगळे गणगणित आहे, स्ट्रेसमध्ये. माझ्या तरुण मित्रांना माझे शब्द कळत असतील. बनकर साहेब आपण सगळे स्ट्रेसमध्ये, टिंगरे साहेब आपण सगळे स्ट्रेसमध्ये, गणगणित आहेत, गणगणित. गणगण 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 गणगण. गेले का काय घरी? हा बाबा, आता जमतंय. नुसती गणगण आहे, स्ट्रेस आहे, स्ट्रेस. म्हणजे मी बोलू नका बरं का, फक्त प्लीज बोलू नका. गणगण आहे, स्ट्रेस आहे, तणाव आहे. म्हणजे आपले चेहरे सांगतात आपल्याला किती तणाव आहे. मी तुम्हाला सांगू का, सूरज आज इतका लोकप्रिय का झाला? सूरजनी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर त्याच्या कृतीतून हसू आणलं आणि अतिशय निर्मळ मनाचा आहे म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुमच्या गावातला सूरज पोहोचलाय. कारण की हसणं फार गरजेचं आहे, लक्षात घ्या. तुम्ही बघा, मी 10 दिवस आम्ही बरोबर होतो, 10 दिवस आतमध्ये. बरं, फक्त काय 1-2 तास नाही, 24 तास आम्ही बरोबर राहिलेलो आहे. त्याच्यामुळे सूरजचा स्वभाव मला जो कळालेला आहे, ज्याला तुम्ही लहानपणापासून पाहताय, एक सांगतो, त्या व्यासपीठावर जाणं इतकं सोपं नाहीये. बिग बॉसच्या घरामध्ये जाणं इतकं सोपं नाहीये. मी मनापासून कलर्स मराठी चॅनेलचे, मी मनापासून कलर्स मराठी चॅनेलचे, केदार शिंदे सरांचे, अभिषेक सरांचे, प्रथमेश सरांचे, केतन सरांचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी आपल्या सूरजला तिथपर्यंत नेऊन पोहोचवलं आणि महाराष्ट्रात लोकप्रिय आहे.
आपण सगळे स्ट्रेसमध्ये आहेत, लक्षात घ्या, आपण सगळे स्ट्रेसमध्ये आहेत. थोडस विचार आहे का, 5 स्ट्रेस तुम्हाला मला प्रत्येकाला आहेत. स्ट्रेस म्हणजे तणाव. एक फिजिकल, बोलू नका फक्त बरं का, लहान लेकरांना शांत बसवा. एक फिजिकली स्ट्रेस आहे, एक मेंटली स्ट्रेस आहे, एक फायनान्शियली स्ट्रेस आहे, एक फॅमिली स्ट्रेस आहे आणि एक सोशली स्ट्रेस आहे. फिजिकली स्ट्रेस म्हणजे काय, इथं बसलेल्या एकत्री माणसाने मला सांगावं की पुरुषोत्तम दादा आम्ही 100% फिट आहे, आम्ही 100% निरोगी आहे. इथं कोणीच 100% निरोगी नाही, सगळे अनफिट आहेत. कोणाची कंबरच दुखते, कोणाचे गुडघेच दुखतात, कोणाच्या गुडघ्याच्या वाट्या बदलायच्यात आता वाट्या, कोणाचं ब्लड प्रेशरच आहे होते, कोणाचं ब्लड प्रेशरच लो होतंय, कोणाची शुगर लेवलच वाढतीये, कोणाची शुगर लेवलच डाऊन होतीये, कोणाचं अर्धच डोकं दुखते अर्ध. आणि माता भगिनींनो तुमच्यामध्ये तर एक लय जुना आजार आहे, कसं तरी होते, नुसतं कसं तरी होतंय. आता माझं कीर्तन 9:30च्या पुढे गेलं की तुम्हाला कसं तरीच व्हायला सुरुवात होणार. म्हणजे आम्ही अनफिट आहेत, फिट नाहीये. दुसरा स्ट्रेस आहे मेंटली स्ट्रेस. डोक्यात काही ना काहीतरी विचार आहेत. पण मी तुम्हाला सांगू का, विचार काय आहेत आपल्या डोक्यात, का आपण दुःखी आहे आहोत, आपण प्रेझेंट मध्ये आहोत, आपण वर्तमानामध्ये. ही सगळी वारकरी मंडळी टाळी म्हणून उभी आहेत. आहोत आपण वर्तमानामध्ये, पण वर्तमानामध्ये राहून महाराज आपण एकतर भूतकाळामध्ये रमतोय, नाहीतर भविष्याची चिंता करतोय. भूतकाळातलं रमणं आणि भविष्याची चिंता तुमचं वर्तमान खराब करतं. भूतकाळात रमायचं नाही. हे बघा काय, भूतकाळ शब्द बघा ना कसा आहे, भूतकाळ 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 या शब्दामध्ये भूत आहे. भविष्य 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 या शब्दामध्ये विष आहे. भूत आणि विष समाधान देत नाही, दुःख देतं. मग वर्तमान, वर्तमानात मान आहे म्हणून वर्तमानात जगलं ना की मग आपल्याला आहे ना बौद्धिक तणाव येणार नाही. एक रस्त्याने एक माणूस चाललेला असतो आणि रस्त्याच्या कडेला मंदिर असतं. तर मंदिरात कीर्तन चालू असतं, त्याला वेळ असतो म्हणून तो माणूस मंदिरामध्ये जाऊन कीर्तन ऐकायला बसतो आणि महाराजांकडे पाहू लागतो. महाराजांकडे पाहता पाहता 10-15 मिनिटात तो जोरजोरात रडायला लागतो, डोळ्यातून त्याचं पाणी यायला लागतं, तो रडायला लागतो. महाराजांना प्रश्न पडतो की सगळे कीर्तन ऐकतायत आणि हा एकटाच का रडतोय. म्हणून महाराजांनी त्याला विचारलं, का रे बाबा सगळे कीर्तन शांतपणे ऐकतायत आणि तू एकटाच का रडतो. तेव्हा त्याने उत्तर दिलं, म्हटलं महाराज मी रस्त्याने चाललो होतो, कीर्तनाचा आवाज झाला, वेळ होता म्हणून मंदिरात येऊन बसलो आणि मंदिरात येऊन बसलो आणि तुमचं कीर्तन चालू होतं, तुम्ही बोलत होतात म्हणून तुमच्याकडे एकटक बघायला लागलो आणि तुमच्याकडे एकटक बघता बघता तुमच्या हनवटीवरच्या दाढीकडे बघून मला माझ्या मेलेल्या बोकडाची आठवण झाली म्हणून मी रडतोय. महाराज म्हणतात देखो ते पाहिजे होतं तेच घेतलं नाही. पुराणिकाची दाढी रडेस पुंदे नाकोडी. माणूस भूतकाळामध्ये रमतोय म्हणून बौद्धिक मेंटली स्ट्रेस आहे. तिसरा स्ट्रेस आहे फॅमिली स्ट्रेस. प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये काही ना काहीतरी आहे की ते दुःख घेऊन माणूस जगत असतो. नंतर आहे सोशली स्ट्रेस. समाजामध्ये राहत असताना आपली पद प्रतिष्ठा कायम राहिली पाहिजे याच्यासाठी आपण प्रयत्नशील असतो आणि या तणावांमधून हे बघा तणाव येणारच आहे, पण तणाव कमी करायचा असेल तर आपण भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे आणि त्या नामस्मरणाने चंचल मन स्थिर होतं आणि आपण तणावापासून आपल्याला थोडीशी सुटका मिळते. म्हणून भगवंताचं नामस्मरण आनंदाने केलं पाहिजे. तुम्ही बघा सूरज घरामध्ये असताना सतत
म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा सूरज मला बोलला की दादा, माझे पप्पा म्हणजे महादेव आहेत आणि माझी आई म्हणजे मरी माता आहे, तुम्ही लक्षात घ्या. आणि सतत काही जरी झालं तरी त्याच्या तोंडामध्ये आई मरी मातेचं नाव असतं. आणि मला असं वाटतं की आई मरी मातेमुळेच आज 7वा आठवडा चालू आहे. 7व्या आठवड्यात सूरज त्या घराचा कॅप्टन झालाय, हे लक्षात घ्या. म्हणजे गणपती बाप्पा माझे भाऊ आहेत. बघा गणपती बाप्पाने सूरजला केवढा मोठा प्रसाद दिलाय की गणेश उत्सव चालू असताना सूरज बिग बॉसच्या घराचा कॅप्टन झालाय. ही केवढी आनंदाची गोष्ट आहे, लक्षात घ्या. आणि हे सगळं आपली श्रद्धा असली ना की आपल्याला फळ अवश्य मिळतं. मी श्रद्धा बोलतोय, अंधश्रद्धा बोलत नाहीये. आपली श्रद्धा असणं अत्यंत गरजेचं आहे. येथे भाविवेन तत्वता परमार्थ नय हाता सकळ साधनांचे माथा जाण तत्वता सद्भाव. म्हणून मनामध्ये भाव श्रद्धा असणं अत्यंत गरजेचं आहे. मित्रांनो, ही भूमी संतांची भूमी आहे. पहा, भारत देश काय आहे, माझे सद्गुरू एक फार चांगलं वाक्य सांगायचे, चांगलं उदाहरण द्यायचे. भाग्य, सद्भाग्य आणि महद्भाग्य. आपलं भाग्य काय तर आपल्याला माणसाचा जन्म मिळाला. हे गेले का काय घरी आपल्याला माणसाचा जन्म मिळाला, हे आपलं काय बोलत जावा, भाग्य भाग्य. आणि एक महत्वाचं वाक्य सांगतो पुढच्या विषयाकडे येतो. माणसाने मुक्तपणे व्यक्त झालं पाहिजे. ऐका, माणसाने मुक्तपणे, चाललो मी आळंदीला, बोलानच झाले तुम्ही. माणसाने मुक्तपणे व्यक्त झालं पाहिजे, म्हणजे माणसाने मोकळेपणाने बोललं पाहिजे. आपण काय करतो, आपण मोकळेपणाने बोलत नाही. आणि आपण मोकळेपणाने बोललो नाही तर माता भगिनींनो काय होतं माहितीये, आपण मोकळेपणाने बोललो नाही तर आतमध्ये रक्ताच्या गाठी तयार होतात. कसल्या गाठी तयार होतात? रक्ताच्या गाठी तयार होतात. आणि मग दुसरी माणसं आपल्याकडे बघून म्हणतात लई आतल्या गाठीच आहे. आतल्या गाठीच होऊ नका, बोला. आपलं भाग्य आहे की आपल्याला माणसाचा जन्म मिळाला. पहा बरं का, मला प्रमाणात मी 9:40 कीर्तन संपवणार आहे. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्महिम एतत् सर्वम पुनर्लभ्यम न शरीरम पुनः पुन्हा. गेलेले जण परत मिळेल, मित्र परत मिळेल, पत्नी परत मिळेल, सर्व काही परत मिळेल, पण न शरीरम पुनः पुन्हा. हे इतकं सुंदर मानवी जीवन परत परत मिळणार नाहीये. जरा ह्या मानवी जीवनाची किंमत समजावून घ्या. माझ्याकडे वेळ नाहीये, पण परत केव्हा जेव्हा तुमच्या गावात कीर्तनासाठी येईल, वेळेत कीर्तन चालू करू आणि भरपूर संवाद करू. थोडासा विचार करा. द मॅन इज थिंकिंग ॲनिमल. माणूस हा विचारशील प्राणी आहे. माणसाने विचार करणं गरजेचं आहे की आपल्याला मानवी जीवन मिळालंय. प्रत्येक गोष्ट पैसे देऊन मिळेल. देवाने आपल्याला फुकट हे मानवी जीवन दिलंय, त्याची किंमत आपल्याला समजली पाहिजे. म्हणून कुत्र्या मांजराचा जन्म मिळण्यापेक्षा माणसाचा जन्म मिळाला हे आपलं भाग्य आहे. हा माणसाचा जन्म आपल्याला इतर देशात मिळण्यापेक्षा भारत देशात मिळाला हे आपलं सद्भाग्य आहे. भारत या शब्दाचा अर्थ भा म्हणजे ज्ञान आणि रत म्हणजे आसक्त. ज्ञानाच्या ठिकाणी जो देश आसक्त झालेला आहे त्याला भारत देश म्हणतात. भारत हा संस्कृती प्रधान देश आहे. भारत हा धर्म प्रधान देश आहे. भारत हा कर्म प्रधान देश आहे. भारत या भारतामध्ये जन्माला आलो. नाथ भागवतात ओविले भरतखंडी नरदेह प्राप्ती ही तो परम भाग्याची संपत्ती. तेथेही विवेकू परमार्थी त्याचा वशवर्ती मी परमात्मा. भरतखंडामध्ये नामे भारत देशात आपल्याला माणसाचा जन्म मिळाला हे आपलं सद्भाग्य आहे. आपण शाळेत असताना एक प्रतिज्ञा बोलायचो. काय प्रतिज्ञा होती? भारत माझा देश आहे. गेले नाहीत का काय शाळेत? तुम्ही बोला ना. हा, बेंबीच्या डेटापासून बोलायचं. हा, आपल्या देशाचं कौतुक आपण करायचं. भारत माझा, सारे भारतीय माझे, माझ्या देशावर माझे, माझ्या देशातील समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला, ज्या देशाचा अभिमान वाटावा अशा भारत देशात आपला जन्म हे आपलं सद्भाग्य आहे बेटा. दाखवली नसती तर तुमची माझी या संसारामध्ये वाट लागल्याशिवाय राहिली नसते. संत म्हणायचं कोणाला? ही भूमी संतांची भूमी आहे. संत म्हणायचं कोणाला? सुभाषितकार सांगतात सन्मार्ग वर्तेना संत तदरूपेन विद्या विनय वृद्ध स एव वर्तती संत. जे सन्मार्गाने वर्तन करतात, विद्या असून विनय ज्यांच्याकडे असतो आणि जे जगाच्या कल्याणासाठी अवतार घेतात त्यांना संत म्हटले. मी अजून सोपं करून सांगतो. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. मला एकाने विचारलं पुरुषोत्तम दादा कोणाला संत म्हणायचं? मी अगदी सोपं सांगितलं. दुसऱ्याच्या सुखाने जो सुखावतो आणि दुसऱ्याच्या दुःखाने जो दुखावतो त्यांना संत म्हटलेले. जे का रंजले गांजले त्यांची म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. मी मध्यंतरी एका पेपरला हेडलाईन वाचली.
यहाँ हर शख्स परेशान सा क्यों है? यहाँ हर शख्स परेशान सा क्यों? इथं प्रत्येक माणूस दुःखी काय? मला त्या वाक्याने विचार करायला प्रवृत्त केलं. मी विचार केला आणि माझ्या लक्षात आलं, अरे बरोबर, इथं सगळेच दुःखी आहेत. मग त्याचं उत्तर मला सापडलं. आज माणूस स्वतःच्या दुःखाने जितका दुःखी नाही ना, तितका इतरांच्या सुखामुळे दुःखी आहे. गेले का काय घरी तुम्ही? हा, येते का लक्षात काय म्हटलं मी मित्रांनो? आज माणूस स्वतःच्या दुःखाने जितका दुःखी नाही, तितका इतरांच्या सुखामुळे दुःखी आहे. सुखामुळे दुःखी आहे. अरे मी कितीही दुःखी असलो तरी चालेल, पण माझ्या शेजारचा सुखी नसला पाहिजे. ही वृत्ती आहे माणसांची. आणि काय माहितीये का, मी तुम्हाला गंमत सांगतो. आपल्या जीवनात दुःख असेल तर इतरांच्या जीवनात दुःख आलं पाहिजे, ही एक भूमिका माणसाची असते. एक भूमिका असते. ते 5 मित्र देवाच्या दर्शनासाठी गेले कोविड नंतर, बरं का, कोरोना नंतर. कोविड नंतर 5 मित्र देवाच्या दर्शनासाठी गेले. आता त्या कोविडच्या काळामध्ये स्वतःचीच काळजी स्वतः आपण प्रत्येक जण घेत होतो. म्हणजे आपण फक्त जगण्यासाठी प्रयत्न करत होतो. मग आपला बाप जगला पाहिजे, आपली आई जगली पाहिजे, आपले पाहुणा जगला पाहिजे, काहीच नाही, फक्त आपण जगलो पाहिजे हाच विचार होता. त्याच्यामुळं सगळी गावं एकदम ओसाड पडली होती. गावातली मंदिरं, मंदिरातले देव सगळे धूळ खात पडलेले होते. आणि लॉकडाऊन उठला. आणि लॉकडाऊन नंतर ही शहरातले 5 मित्र, आपण जातो ना, शहरात राहत असतो तर गावाकडे जातो ना, आपण यात्रेसाठी जातो, देवाच्या दर्शनासाठी जातो. तसे 5 मित्र देवाच्या दर्शनाला गावाकडे आले. आणि घरी न जाता पहिले मंदिरात गेले. मंदिरात धूळ साचली होती, जरा साफसफाई वगैरे केली. मूर्तीवरची धूळ त्यांनी साफसूफ केली. आणि 5ही जण दर्शनासाठी उभे राहिले. पहिल्या मित्राने दर्शन घेतलं. आणि त्या मंदिरातला नियम होता, देवाचं दर्शन झालं की देवाच्या कानात बोट घालायचं. प्रत्येक मंदिरात काही ना काहीतरी नियम असतात. जसं सिद्धिविनायकाला तुम्ही मुंबईला गेले की सिद्धिविनायकाचं दर्शन झाल्यानंतर अडचणी उंदराच्या कानात सांगायच्या, तसं प्रत्येक मंदिरामध्ये काहीतरी नियम असतात. तसं या मंदिरातला नियम होता, देवाचं दर्शन झाल्यानंतर कुठं बोट घालायचं? कानात बोट घालायचं. हे 5ही जण रांगेत उभे राहिले. पहिल्या मित्राने देवाचं दर्शन घेतलं आणि नियमाप्रमाणे देवाच्या कानात बोट घातलं. आता देवाच्या कानात बोट घातलं, देवाच्या कानात जाऊन बसला होता विंचू. आता हा विंचू मला सांगा, त्यांनी बोट घातल्यानंतर हा विंचू त्याच्या बोटाला गुदगुल्या करल का चावल? चावला ना, इतक्या जोरात चावला. आता विंचू चावल्यानंतर माता भगिनींनो त्याला किती त्रास झाला असेल, किती वेदना झाल्या असतील. त्या वेदना त्याला सहन न करण्या एवढ्या होत्या. पण एवढ्या वेदना होत असताना देखील त्यांनी देवाच्या कानातून बोट काढलं, दुसऱ्या हाताने बोट धरलं आणि पाठीमागच्या 4 मित्रांकडे हसून पाहिलं. पाठीमागच्या 4 मित्रांकडे हसून पाहिलं. पाठीमागच्या मित्रांना वाटलं आज देव काहीतरी वेगळा साक्षात्कार देतोय. त्यांना देवाच्या कानात बोट घालण्याची घाई. बरं, ज्याला चावलं ते येडं गेलं प्रदक्षिणेला. दुसऱ्या मित्राने देवाचं दर्शन घेतलं, देवाच्या बोटात घातलं, त्याला पण विंचू चावला. तिसऱ्या मित्राने देवाचं दर्शन घातलं, त्यांनी देवाच्या कानात बोट घातलं, त्याला पण विंचू. तुम्ही चावला म्हणा ना, प्रॉब्लेम काय होता तुम्हाला? चौथ्याने कानात बोट घातलं, त्याला विंचू चावला. आणि 5व्याने कानात बोटलं, त्याला पण विंचू चावला. गोष्ट संपली आता माझी. आता मला सांगा, पहिल्याने जेव्हा कानात बोट घातलं तेव्हा त्याला विंचू चावला, त्याला त्रास झाला, त्याला वेदना झाल्या. मग ह्या पहिल्या मित्रांनी पाठीमागच्या 4 जणांना सांगायला पाहिजे होतं ना, अरे बाबा फक्त दर्शन घ्या, कानात बोट घालू नका, कानात विंचू आहे, मला चावलाय, तुम्हाला पण चावेल, यांनी सांगायला पाहिजे होतं ना. पण त्यांनी सांगितलं नाही. त्यांनी काय विचार केला, आपल्याला चावलाय ना, यांना पण चावला पाहिजे. आपल्याला चावलाय ना, यांना पण चावला पाहिजे. ही एक मानसिकता माणसांची आहे. पण ही मानसिकता असताना, आपण कितीही दुःखात असताना जगाचं कल्याण व्हावं म्हणून ज्यांनी प्रयत्न केले ते संत आहेत. विठ्ठल संत कोणाला म्हटले? संत कोण आहेत? संत ज्ञानातले ज्ञानी जे असतात ना, ते संत आहेत. पहा बरं का, मुद्दा ऐका. समाजामध्ये 4 प्रकारचे लोक आपल्याला पाहायला मिळतात. लक्षात ठेवा बरं का, मुद्दे लक्षात ठेवा. नाहीतर आजकाल लोक कीर्तन ऐकतात पण ऐकत नाहीत. उलट पक्षी कीर्तनावर घरी जाताना कीर्तनकाराच्या पाया पडतात. आणि कीर्तनकाराने विचारलं का पाया पडला, तर लोक बेधडकपणे सांगतात, महाराज आता 2 तास 7 ते 9 तुमचं कीर्तन जे काय ऐकलं ते तुमच्याच पायावर अर्पण, आम्ही आपलं चाललो गोधडीत घरी झोपायला. म्हणून एखादा मुद्दा. आणि बरं तुम्ही विसरताय म्हणून आमचं बल चाललंय बरं का. लक्षात ठेवा. विनोदाचा भाग सोडून द्या. तर 4 वर्ग आहेत समाजामध्ये. माझ्या शब्दांकडे लक्ष द्या. पहिला वर्ग आहे अज्ञानातील अज्ञानी लोकांचा. दुसरा वर्ग आहे अज्ञानातील ज्ञानी लोकांचा. तिसरा वर्ग आहे ज्ञानातील अज्ञानी लोकांचा. चौथा वर्ग आहे ज्ञानातील ज्ञानी लोकांचा.
पहिला वर्ग अज्ञानातील अज्ञानी लोक म्हणजे काय? समाजामध्ये अशी काही लोक असतात ज्यांना काहीच कळत नाही. समाजामध्ये अशी काही लोक असतात ज्यांना काहीच कळत नाही आणि आपल्याला काही कळत नाही हे देखील ज्यांना कळत नाही. हे तुम्हाला कळलं? परत सांगतो, अज्ञानातील अज्ञानी म्हणजे समाजामध्ये अशी काही लोक असतात ज्यांना काहीच कळत नाही आणि आपल्याला काही कळत नाही हे पण त्यांना कळत नाही. दोन मित्र असतात, हे माझ्या कीर्तनातले बरं का, रामश्याम नावाचे. राम हुशार असतो, श्याम थोडासा अभ्यासामध्ये कच्चा असतो, अभ्यास करायचाच नाही. दोघं एका लहानपणापासून एकत्र वाढले, एकत्र शिकले. मी अज्ञानातला अज्ञानी सांगतोय बरं का, ऐका. एकत्र वाढले, एकत्र शिकले आणि मोठे झाले आणि नोकरीसाठी अर्ज केला आणि त्यांना इंटरव्ह्यूसाठी बोलावून आलं. दोघं गेले इंटरव्ह्यूसाठी. आता श्याम थोडा घाबरलेला होता. त्यांनी गेले गेलं रजिस्टर पाहिलं तर त्याच्यात मुलाखतीसाठी रामचं नाव पहिलं होतं आणि श्यामचं नाव नंतर होतं. तर श्यामनी रामला सांगितलं, म्हणला राम आता मुलाखत आहे, बरं झालं तुझं नाव पहिलं आहे मुलाखतीमध्ये. आता तू हुशार आहेस, तुला साहेब आतमध्ये प्रश्न विचारतील, तुला उत्तर देता येतील, पण मला देता येणार नाही. फक्त तुलाच नोकरी लागेल, मला लागणार नाही. इथं आपल्या मैत्रीची ताटातूट होईल. राम म्हटला काय करायचं? श्याम म्हटला काही नाही, हे बघ इथंच केबिन आहे, हे आत्ता दरवाजा उघडला की तू आतमध्ये जाशील आणि मी इथंच बसणार आहे बाहेर. तर आतमध्ये काय बोलतायत हे तू मोठ्याने बोलला तर मला बाहेर ऐकू येईल. फक्त तू एक काम कर, आतमध्ये तुझी जेव्हा मुलाखत चालू असेल, इंटरव्ह्यू चालू असेल, तेव्हा साहेब तुला जे प्रश्न विचारतील त्या प्रश्नांची उत्तरं फक्त तू मोठ्याने दे, जे मला बाहेर ऐकू येतील. मग मी ती उत्तरं लक्षात ठेवील आणि मग तुझी मुलाखत झाल्यानंतर माझी जेव्हा मुलाखत होईल तेव्हा साहेब तुला जे विचारलं तेच मला विचारणार आणि तुझी उत्तरं बरोबर आहेत, मग तीच उत्तरं मी देईल. म्हणजे तुला पण नोकरी लागेल आणि मला पण नोकरी लागेल. मग राम आतमध्ये जातो. आता श्यामने रामला सांगितलंय ना मोठ्याने उत्तर दे, का प्रश्न विचारल्याला सांगितलंय मोठ्याने प्रश्न विचार, तो साहेब छोट्यानेच प्रश्न विचारणार ना. राम आतमध्ये साहेबांच्या समोर बसला, श्याम बाहेर बसला, भिंतीला कान लावून बसला आणि रामला पहिला प्रश्न विचारला, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण? रामच्या लक्षात आलं उत्तर श्यामला ऐकू गेलं पाहिजे. बरं, राम अर्धवटच उत्तर देत होता. प्रश्न काय विचारला? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण? रामने बाहेर बसलेल्या श्यामसाठी मोठ्याने उत्तर दिलं, जो बायडन. जो बायडन याने उत्तर लक्षात ठेवलं. पहिला प्रश्न विचारला की उत्तर द्यायचं जो बायडन, मग प्रश्न कुठला का असे ना, याच्या कुठं डोक्यात येते. रामला दुसरा प्रश्न विचारला, भारत देश स्वतंत्र कधी झाला? रामने श्यामसाठी मोठ्याने उत्तर दिलं. आता याला प्रश्न ऐकू जात नव्हते बरं का, फक्त उत्तर राम मोठ्याने देत होता म्हणून जात होतं उत्तर ऐकून. रामने श्यामसाठी मोठ्याने उत्तर दिलं. 1942 पासून प्रयत्न चालू होते, 1947 साली झाला. आणि तिसरा प्रश्न रामला विचारला, पृथ्वी गोल आहे का? रामने श्यामसाठी मोठ्याने उत्तर दिलं, शास्त्रज्ञांचं तसं मत आहे पण अजून सिद्ध करू शकले नाहीत. रामची मुलाखत झाली, राम बाहेर आला आणि श्याम ती उत्तर लक्षात ठेवून आतमध्ये गेला आणि साहेबांना म्हणला, साहेब पटकन प्रश्न विचारायला तयारी करून आलोय. आता त्या गोंधळामध्ये साहेबांनी त्याला विचारलं, तुमचं नाव काय? ह्याला वाटलं प्रश्नच विचारला. तुमचं नाव काय? त्याने बिनधास्त सांगितलं, जो बायडन. बरं, पहिला प्रश्न ठीक होता. दुसरा प्रश्न त्याला विचारला, तुमचा जन्म कधी झाला? आहे का उत्तर लक्षात तुमचं? तुमचा जन्म कधी झाला? याने बेधडकपणे उत्तर दिले, 1942 पासून प्रयत्न चालू होते, 1947 साली झाला. हे उत्तर ऐकल्यानंतर तो प्रश्न विचारला बितरला ना. तो म्हणला, तुम्हाला वेडबीड तर लागलं नाही ना? हा म्हणतो शास्त्रज्ञांचं तसं मत आहे पण अजून सिद्ध करू शकलं नाही. विनोदाचा भाग सोडून द्या. म्हणजे त्या श्यामला काय कोणाकडे प्रयत्नांकडे गेले का काय तुम्ही? विठाला विठाला. शास्त्रज्ञांचं तसं मत आहे पण अजून सिद्ध करू शकले नाही. म्हणजे त्या श्यामला काय प्रश्न विचारले हे देखील कळलं नाही आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं काय द्यावीत हे देखील कळलं नाही. म्हणजे अज्ञानातला अज्ञानी. वर्ग दुसरा आहे अज्ञानातील ज्ञानी लोकांचा. येत काही नसतं पण आम्हाला फार येतंय अशा आविर्भावामध्ये समाजात ही लोक वावरत असतात. वर्ग तिसरा आहे ज्ञानातील अज्ञानी लोकांचा. याच्यामध्ये प्रापंचिक ज्ञान असू शकतं पण स्वरूपाच्या बाबतीत अज्ञानी असतात. आणि चौथा वर्ग आहे ज्ञानातील ज्ञानी लोकांचा. ज्ञानातील ज्ञानी लोकांचा म्हणजे
म्हणजे काय, तर ज्यांना प्रापंचिक ज्ञानही आहे आणि पारमार्थिक ज्ञानही आहे, प्रपंच आणि परमार्थाची सांगड जे घालतात त्यांना खऱ्या अर्थाने ज्ञानातले ज्ञानी म्हटलेलं आहे. आणि आज मी ज्यांचा अभंग घेतलाय ते शांतीब्रह्म एकनाथ महाराज हे ज्ञानातले ज्ञानी आहेत. विठ्ठल विठ्ठल. एकदा काय झालं, भगवान श्रीकृष्णाने, अभंगावर चिंतन मांडतोय मी, भगवान श्रीकृष्णाला उद्धवाने विचारलं, देवा सगळे म्हणतात भक्ती करा भक्ती करा भक्ती करा, देवा तुझी भक्ती करायची म्हणजे नेमकं काय करायचं. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, अहर्निशी माझी कथा, अहर्निशी माझी वार्ता, अहर्निशी माते ध्याता भक्ती तत्वता ती नाव. रात्रंदिवस माझे भजन करायचं म्हणजे माझी भक्ती करायची. धंदा गोविंदाचे पवाडे, भजन करतो तो भक्त. माझ्या शब्दांकडे लक्ष द्या. भक्ती करणं म्हणजे काय, भजन करणं म्हणजे भक्ती करणं, आणि भक्ती करतो तो भक्त. अध्यात्मशास्त्र भक्तांचे 4 प्रकार सांगतं. गेले का काय घरी? झालं अजून एक 20 मिनिटं. अध्यात्मशास्त्र भक्तांचे 4 प्रकार सांगतं. आविष्कृत भक्त, अंगीकृत भक्त, पुरस्कृत भक्त आणि अधिकृत भक्त. मुद्दा लक्ष ठेवा, माता भगिनींनो बोलू नका, माझ्याकडे लक्ष द्या. आविष्कृत भक्त, अंगीकृत भक्त, पुरस्कृत भक्त आणि अधिकृत भक्त. आविष्कृत भक्त कोणाला म्हटले, देवच जेव्हा भक्ताचा अवतार घेतो तेव्हा त्याला आविष्कृत भक्त म्हटलेलं आहे. मी एक अभंग सांगतो भक्त. सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, ब्रह्म सोपान तो झाला भक्ता आनंद वर्तला, आदिशक्ती मुक्ताबाई दासीजनी लागे पायी. या अभंगाच्या प्रत्येक चरणाच्या पूर्वार्धामध्ये देवांची नावे आहेत. सदाशिव, महाविष्णू, ब्रह्म, आदिशक्ती ही झाली देवांची नावं. आणि याच अभंगाच्या प्रत्येक चरणाच्या उत्तरार्धामध्ये भक्तांची नावे आहेत. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, किंवा आपण माऊली ज्ञानोबा यांची आरती बोलतो. लोकले नारी वाजवा, आरती आहे माऊलींची. आरती आरती माऊलींची बोला. टाळी वाजवा, नाहीतर जे टाळ्या वाजवतील त्यांची पापं निघतील आणि तुमच्या डोक्यावर बसतील.
ज्ञान जगी हित नेनती कोणी अवतार पांडुरंग. पांडुरंगाचा अवतार म्हणजे ज्ञानेश्वर महाराज आहेत. म्हणून देवच जेव्हा भक्ताचा अवतार घेतो तेव्हा त्याला आविष्कृत भक्त म्हटलेलं आहे. भक्तांचा दुसरा प्रकार आहे अंगीकृत भक्त. म्हणजे देवाने ज्यांचा अंगीकार केलाय त्यांना अंगीकृत भक्त म्हणतात. ऐका, जगाने आपला अंगीकार केला नाही केला डोंट वरी, काळजी करायची नाही. देवाने आपला अंगीकार करावा. देवाने आपला अंगीकार केला. काय जग असे ज्याचा अंगीकार करायला पाहिजे त्याचा तिरस्कार करतं आणि ज्याचा तिरस्कार करायला पाहिजे त्याचा अंगीकार करतं. म्हणजे ते कोविडच्या काळामध्ये नाही का, कोरोनाच्या काळामध्ये जे मरायला पाहिजे होती ती गेली का काय झाली तुम्ही, जी मरायला पाहिजे होती ती जगली आणि जी जगायला पाहिजे होती ती मेली. ते आम्ही ते एक विनोदाने प्रसंग सांगत असतो. तुमच्याच भागातले कीर्तनकार आहेत आमचे प्रमोद महाराज. प्रमोद महाराज एक किस्सा सांगतात की ते एक माणूस आयुष्याला कंटाळायचं नाही बरं का, आयुष्याला नैराश्य येतं माणसांच्या जीवनामध्ये. अरे हे बघा, चढ उतार सुख दुःख प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये. म्हणजे फक्त आता तुमच्याच गावचा जर सूरज पाहिला तर सूरजच्या जीवनामध्येही तेवढी प्रतिकूलता आहे, पण गडी जात राहिला पुढे, जात राहिला पुढे, जात राहिला पुढे. आणि आई मरीमाता असेल, गणपती बाप्पा असेल, त्यांनी एवढी मोठी कृपा केली की ज्या व्यासपीठावर जायला भाग्य लागतं, ज्या व्यासपीठाच्या माध्यमातून जगभरात पोहोचता येतं. कधी वाटलं तरी असेल का, तुम्हाला तरी वाटलं असेल किंवा सूरजला तरी वाटलं असेल का की एवढ्या मोठ्या व्यासपीठावर सूरज जाईल आणि जग प्रसिद्ध होईल. जगात कार्यक्रम पाहतायत, कलर्स मराठीवरचा बिग बॉस मराठी हा कार्यक्रम जगात पाहतायत. ग्रामीण भागामध्ये हा कार्यक्रम पाहिला जात नव्हता, पण सूरजमुळं ग्रामीण भागातही हा कार्यक्रम पाहिला जाऊ लागला. म्हणजे मला असं म्हणायचं की अरे जीवनामध्ये कितीही अडचणी असल्या तरी आपण प्रामाणिकपणे जीवनाची वाटचाल करत राहिलो ना की जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी चांगल्या होतात. आयुष्याला कधी कंटाळायचं नाही. जीवनात चढ उतार प्रत्येकाच्या आहेत. ते माणसांना नैराश्य येतं, मग ते आत्महत्या करण्यासारखे पर्याय निवडतात. अरे दुःख आहेच. एक कवी फार सुंदर म्हणतो महाराज, सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत. गेले का घरी? हा गाणं म्हणत. हा सांग, शब्द बघा ना किती छान आहेत. सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत. डोळे भरून तुमची आठवण कोणीतरी काढतच ना. डोळे भरून तुमची आठवण कोणीतरी काढतच ना. ऊन दोन घास तुमच्यासाठी वाढतच ना. शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं, तुम्हीच ठरवा, सांगा कसं जगायचं. काळ्याकुट्ट काळोखात जेव्हा काही दिसत नसतं तुमच्यासाठी कोणीतरी दिवा घेऊन उभं असतं. काळ्याकुट्ट काळोखात जेव्हा काही दिसत नसतं तुमच्यासाठी कोणीतरी दिवा घेऊन उभा असतं. मला असं वाटतं सूरजच्या बाबतीत हे घडलेलं आहे. सूरजच्या बाबतीत हे घडलंय. म्हणजे मला आता मी घरी बसलो होतो त्यावेळेस किंवा अगोदरही मी बोलत होतो त्यावेळेस मला समजलं. म्हणजे पहा ना, जीवनामध्ये जर बहिणी आहेत, आत्या आहे, भाचा आहे, हे सगळं आहे, पण आई बाप नसणे फार मोठं दुःख आहे. आई नसणं, बाप नसणं हे फार मोठं दुःख आहे. म्हणजे तसं पाहिलं तर सूरजच्या जीवनामध्ये काळाकुट्ट अंधारच आहे ना आई बापाशिवाय. पण ऐका, काळ्याकुट्ट काळोखात जेव्हा काही दिसत नसतं तुमच्यासाठी कोणीतरी दिवा घेऊन उभा असतं. सूरजच्या काळ्याकुट्ट काळोखात दिवा घेऊन जर कोणी आला असेल तर कलर्स मराठी चॅनेल आणि बिग बॉस आला असेल, म्हणून त्याच्या जीवनामध्ये तो प्रकाश पडलेला आहे. सूरजच्या जीवनामध्ये काळ्याकुट्ट काळोखात, वाक्य बघा किती सुंदर आहे. काळ्याकुट्ट काळोखात जेव्हा काही दिसत नसतं तुमच्यासाठी कोणीतरी दिवा घेऊन उभं असतं. काळोखात कुढायचं की प्रकाशात उडायचं, काळोखात कुढायचं की प्रकाशात उडायचं, तुम्हीच ठरवा, सांगा कसं जगायचं. शेवटी फार सुंदर सांगितलंय, पायात काटे रुतून बसतात. पायात काटे रुतून बसतात हे अगदी खरं असतं. पायात काटे रुतून बसतात हे अगदी खरं असतं. आणि फुलं फुलून येतात हे काही खरं नसतं. पायात काटे रुतून बसतात हे अगदी खरं असतं आणि फुलं फुलून येतात हे काही खरं नसतं. काट्यासारखं सलायचं की फुलासारखं फुलायचं, काट्यासारखं सलायचं की फुलासारखं फुलायचं, तुम्हीच ठरवा, सांगा कसं जगायचं. पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं.
पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं. पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं. सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं, तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत. विठ्ठल म्हणून काही माणसं आयुष्याला कंटाळतात. एक माणूस गेला, आयुष्याला कंटाळला. मी नाही का म्हटलं, म्हणजे कोरोनाच्या काळात जी जगायला पाहिजे होती ती मेली आणि जी मरायला पाहिजे होती गेले का काय घरी झालं. तर एक जण गेला, आयुष्याला कंटाळला आणि आत्महत्या करायला गेला. भायखळ्याचा पूल, पूर्वी त्या मुंबईमध्ये एक फार फ्लायओव्हर नव्हते. आता तुम्ही गेले की अख्खी मुंबईच फ्लायओव्हरची झालेली आहे. तर ते 35 वर्षापूर्वीची घटना. आयुष्याला कंटाळून भायखळ्याच्या पुलावर भल्या पाटे 4 वाजता त्या कठड्यावर उभा राहिला आणि त्यांनी जीव देण्यासाठी माता भगिनीनं उडी पण मारली बरं का, उडी पण मारली. पण सकाळी 4 वाजता भाजीची पाटली डोक्यावर घेऊन एक माणूस बाजारात चालला होता. बरं, यांनी जीव देण्यासाठी उडी मारली का? ते पडलं भाजीच्या पाटीत. कुठं पडलं? भाजीच्या पाटीत. आणि भाजीची पाटी ज्याच्या डोक्यावर होती तेच मेलं. म्हणजे ज्याने उडी मारली त्याला मरायचं होतं ते जगलं, आणि जे भाजी घेऊन चाललं होतं त्याला जागायचं होतं ते मेलं. तसं आयुष्याला कंटाळू नका. तर मी सांगत होतो, अंगीकार देवाने केला पाहिजे. बरं, देव कोणाचाही अंगीकार करतो का? आपण पारमार्थिक माणसं आहे. डेडिकेशन असावं लागते की नाही? समर्पण असावं लागते की? डेडिकेशनच नाही, समर्पणच नाही. कार्यकर्त्याला नेता व्हायचंय, पण कार्यकर्ता काही कामच करत नसेल तर पक्ष सृष्टी विचार कसा करते? तुमचं डेडिकेशन असावं लागतं ना, तुमचं समर्पण असावं लागतं. देवाच्या चरणावर दादा किती समर्पण असावं? आपण नेहमी म्हणतो, देह जाओ अथवा राहू पांडुरंगी दृढ भाव. किंवा किती समर्पण? तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पाहिजे. एवढं समर्पण, एवढी श्रद्धा पाहिजे. जसं सूरजची आहे, आई मरी मातेच्या चरणावर त्याची फार फार श्रद्धा आहे, जशी सूरजची श्रद्धा आहे. लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. आणि असा देवाच्या चरणावर ज्याचा विश्वास असतो ना, त्याचाच देव अंगीकार करतो, कोणाचाही करत नाही. लक्षात घ्या, तुमचा विश्वास पाहिजे. तुमचा विश्वास असला की देवाने अंगीकार केलाच म्हणा आणि त्याच्या जीवनामध्ये प्रकाश आणलाच म्हणा. देव अंगीकार केला ना की त्या भक्तांसाठी तो काहीही करायला तयार असतो. मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला. भगवान शांत बसा रे, त्या 2 पोरांना शांत बसवा. भगवान श्रीकृष्ण, माझ्या शब्दांकडे लक्ष द्या. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन फिरण्यासाठी उपवनात गेले. येथे शब्द लक्षात येत आहेत, वन उपवन. बरं, सोपं करून सांगतो चला. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन फिरण्यासाठी बागेत गेले. बरं, अजून सोपं करून सांगतो. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन फिरण्यासाठी गार्डन मध्ये गेले. आता आलं लक्षात. हा, ते आपल्याला अर्ध इंग्रजी आणि अर्ध हिंदी बोलल्याशिवाय लक्षातही येत नाही. बरं, आपलं हिंदी पण भारी मारत. जल्दी उठ्या, 2 रोटी सट्या, कालवण सांड्या, लोटक्या फुट्या, सगळं वाटोळ हिंदीचं. बरं, इंग्रजी पण तसंच आपलं. मग आता तुम्हाला मी उपवन बोललो लक्षात आलं नाही, तुम्ही असेच. तुम्हाला मी बाग बोललो तरी तुम्ही असेच. मग मी तुम्हाला गार्डन बोललो, हा, मग आलं तुमच्या लक्षात. मग देव आणि अर्जुन कुठे गेले बोला? गार्डन मध्ये, बागेत गेले. ऐका बरं का, गंमत घ्या या दृष्टांताची. देव आणि अर्जुन बागेत गेल्यानंतर ते बागेतलं मनमोहक वातावरण पाहिलं. सुंदर फुलांची झाडं होती, झाडांना आलेली सुंदर फुलं होती, फुलांचा सुटलेला सुंदर सुगंध होता. आणि ते इतकं मनमोहक वातावरण पाहिल्यानंतर अर्जुनाच्या मनात आलं. अर्जुनाने कृष्णाला सांगितलं नाही बरं का, अर्जुनाच्या मनात आलं की इतक्या सुंदर बागेत आपण कृष्णासोबत काय करतोय, इथं आपली बायको सुभद्रा पाहिजे होती. अर्जुनाच्या मनात आलं बरं का. देवाला न सांगता कळलं, न सांगता तुम्हा कळो येते अंतर. अर्जुनाच्या मनात आलं, बायको पाहिजे होती. कृष्णाला न सांगता कळलं. माझं वाक्य माता भगिनींनो पूर्ण करा. ज्याला न सांगता कळतं त्याला देव म्हणायचं. माता भगिनींनो, मी तुमच्या लेकरासारखं आहे, भावासारखं बोला. मी काय बोललो? ज्याला न सांगता कळतं त्याला, गेल्या का काय घरी बोला ना पटकन, आवाज. हा, ज्याला न सांगता कळतं त्याला देव म्हणायचं. आता अजून एकदा बोला. ज्याला न सांगता कळतं त्याला देव म्हणायचं, आणि ज्याला सांगूनही कळत नाही त्याला, कोणीतरी नवरं म्हटलं बरं काय ज्याला न सांगता कळतं त्याला देव म्हणायचं, आणि ज्याला सांगूनही कळत नाही त्याला माणूस म्हणायचं. तुम्ही नवऱ्याकडे कुठे गेले लगेच? ज्याला न सांगता कळतं त्याला देव म्हणायचं. देवाला न सांगता कळलं. ऐका बरं का, देव रथातून उतरला आणि अर्जुनाला म्हटला, थांब रथातच, मी आलो इथं जाऊन. आणि देव
असा चौकापर्यंत गेला असेल, आपलं गणपती मंदिरापर्यंत गेला असेल आणि तिथे एक झाड होतं, झाडाच्या पाठीमागे गेला आणि देवाने हुबेहूब सुभद्रेचं रूप घेतलं. सुभद्रा म्हणजे देवाची बहीण आणि अर्जुनाची बायको. आता देव कोणते रूप घेतो? जगातला सगळ्यात पहिला नट देव आहे बरं का. नट येतं लक्षात? नट बोला ना नट नटी, हिरो हिरोईन, अभिनेता परत बोला, अभिनेता अभिनेत्री, हिरो हिरोईन, नट बुवा. मला वाटलं आमच्यावर आल्याशिवाय तुम्हाला बरंच वाटणार नाही ना. परत परत नट नटी, हिरो हिरोईन, अभिनेता अभिनेत्री, ऍक्टर ऍक्ट्रेस, आर्ची. बास धन्य झालो बास. आता आपला सूरज पण नट झालाय बरं का. आणि जगातला सगळ्यात पहिला नट देव आहे. हा बस आता ऐका, म्हणजे आता त्याला चित्रपटामध्ये पण त्याला घेतील. त्या उत्कर्षाने तर सांगितलं की सूरजसाठी मी एक गाणं लिहिणार आहे. म्हणजे बघा तुम्ही, आता सूरजला फार मोठ्या संधी, संपूर्ण जगभरात प्रसिद्ध झालाय मोडवे गावचा सूरज. म्हणजे मोडवे गाव आणि सूरज, आता मोडवे गावामुळं सूरज आणि सूरजमुळं मोडवे गाव आता हे प्रसिद्ध झालेले. तर जगातला सगळ्यात पहिला नट आहे. मी प्रमाण देतो, अनंत रूपे अनंत वेशे देखील म्या त्यासी. किंवा आपल्या पाठातलं प्रमाण आहे, देवाला नट म्हटले, तू का म्हणे नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी. किंवा मी अजून भागवतातलं प्रमाण देतो, नटिया एकची एकला, नटिया एकची एकला, गाई व्याघ्राचे सोंग आवगला, भितरील खेळिया जेने ओळखीला त्याचा फिटला भवबंध. त्याला नट म्हटलेलं आहे. नट मी तुमच्याकडे बघून का बोलतोय, तुम्हाला चुकीचं नको वाटायला की महाराज नट कसे काय म्हटले. नट जगातला सगळ्यात पहिला नट तो आहे. देवाने अर्जुनाला बायकोची आठवण झाली, देवाला कळलं, देव झाडाच्या पाठीमागे गेला, हुबेहूब सुभद्रेचं रूप धारण केलं. माझ्याकडे लक्ष द्या, हुबेहूब सुभद्रेचं रूप धारण केलं आणि सुभद्रा बरून अर्जुन जिकडे बसला होता तिकडे चालत आला. अर्जुन गणगणितच, सुभद्रा पाहिजे होती, सुभद्रा पाहिजे होती, सुभद्रा पाहिजे होती, सुभद्रा पाहिजे होती. आली ना सुभद्रा नटून थटून. आणि सुभद्रेला पाहिल्याबरोबर अर्जुनाचा आनंद गगनात मावत नव्हता. त्या आनंदाच्या भरात अर्जुन सुभद्रेला बघून म्हणतोय, सुभद्रे आय मिस यू, आय मिस यू सो मच. अगं मला तुझी आठवण येते, तुझी खूप आठवण येते ग. सुभद्रे तू कशी काय आली? सुभद्रा पण बोलली, तुमने पुकारा, तुम्ही बोलवलं आम्ही आले. आणि मग काय महाराज ऐका बरं का, 2-2.5 तास प्रेमालाप झाला. 2-2.5 तासानंतर प्रेमाचा आवेग कमी झाला आणि मग याला देव आठवला. तसंच आहे, प्रपंचात प्रेमाचा आवेग कमी होतो. प्रपंचातल्या प्रेमाचा आवेग कमी झाला की मग म्हातारी दिंडीकडे बरं का, तोपर्यंत नाही. प्रेमाचा आवेग पडलं प्रेमा. आता तुम्ही ताट बसान प्रश्नाचं उत्तर द्या. मी काय म्हंटल, प्रपंचात प्रेमाचा आवेग कमी होतो. खरं बोलायचं, मरी आईच्या चरणाजवळ बसलेले तुम्ही, मरी मातेच्या चरणाजवळ बसलेले, पांडुरंगाची शपथ आहे, मला खरं सांगायचं, लग्नानंतर मला पटकन उत्तर द्या, म्हणजे मला एक 10 मिनिटात संपवायचंय. मला पटकन उत्तर द्या. मला सांगा, लग्नानंतर पहिल्या दिवशी नवरा बायकोला, पटकन उत्तर द्यायचं बरं का, पांडुरंगाची शपथ आहे, लग्नाच्या पहिल्या दिवशी नवरा बायकोला एकमेकांविषयी जेवढं प्रेम असतं तेवढंच प्रेम लग्नाच्या 15 वर्षानंतर असतं का? बस 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 असं खरं बोलत जावा, प्रगती होईल. प्रपंचात प्रेमाचा आवेग कमी होतो, लक्षात घ्या. आपल्या सूरजला माहिती नाही, सूरज म्हणतोय लग्न करायचं. त्यांनी मलाच पहिलं सांगितलं, दादा मला लग्न करायचंय म्हणून. आता आत्या पण बोलली मला सूरजचं लग्न करायचं. आता देईल त्याला पोरगी, बरेच जण देतील. आता ऐका, तर ते लग्नात प्रपंचात प्रेमाचा आवेग कमी होतो आणि परमार्थात प्रेमाचा आवेग वाढतो. तर प्रेमाचा आवेग कमी झाला. 2-2.5 सुभद्रा आली आणि गडी विसरला ना देवाला, अर्जुन विसरला देवाला. मग 2-2.5 तासानंतर प्रेमाचा आवेग कमी झाल्यानंतर मग ह्याच्या लक्षात आलं की आपण एकटे आलो नाही, आपण कृष्णासोबत आलोय. तो सुभद्रेला म्हणतो, सुभद्रे पटकन जा बरं, मी एकटा आलो नाही, मी कृष्णासोबत आलोय. आणि कृष्ण कधी येऊ शकतो, तो अचानक जर आला तर त्याने तुला मला इथं पाहिलं तर तो तुलाही रागवेल, मलाही रागवेल. सुभद्रे जा बरं पटकन, कृष्ण कधी पण येऊ शकतो. सुभद्रा मनातल्या मनात म्हणतीये, मी गेल्याशिवाय तो येईलच कसा, मला तर जावं लागेल अगोदर. म्हटले मी जाते पण मला काहीतरी गिफ्ट पाहिजे. अर्जुनाने लगेच बोटातली अंगठी काढली, सुभद्रेच्या बोटात घातली. सुभद्रा निघून गेली म्हणजे देव निघून गेला. परत कृष्ण रूप घेतलं, आला, अर्जुनाला घेतलं. रथ देव चालवत होता, अर्जुन पाठीमागं बसला होता. अर्जुन आनंदात होता, सुभद्रा भेटून गेली आणि देव पण आनंदात होता
की आपण अर्जुनाची गंमत केली. आता देवाच्या डोक्यात एवढंच आहे की आपण सुभद्रा बनवून आल्यानंतर अर्जुनाने जी बोटात अंगठी घातली ती त्याला दाखवायची, म्हणून देवाने असं बोट केलं. बरं का अर्जुना, गेलं का लक्ष तुमचं अंगठीवर? बरं का अर्जुना, आज आपण ह्या बागेत आलोय, उद्या आपल्याला दुसऱ्या बागेत जायचंय. गेलं ना अर्जुनाचं लक्ष देवाच्या बोटातल्या अंगठीवर. जसं देवाच्या बोटातल्या अंगठीवर अर्जुनाचं लक्ष गेलं, अर्जुन मनातल्या मनात विचार करतोय, देवाच्या बोटात जी अंगठी आहे तिथं आपली अंगठी आहे, आणि आपण तर ती अंगठी सुभद्रेच्या बोटात घातली होती. सुभद्रेच्या बोटातली अंगठी कृष्णाच्या बोटात आलीच कशी? चुकीच्या ठिकाणी मिस कॉल गेलाच कसा? त्यांनी धाडसाने विचारलं, म्हणले देवा तुझ्या बोटात जी अंगठी ती माझी अंगठी आहे. देवा तुझ्या बोटात जी अंगठी ती माझी अंगठी आहे, मी ती सुभद्रेच्या बोटात घातली होती, सुभद्रेच्या बोटातली अंगठी तुझ्या बोटात कशी काय आली? देवाने पण सांगितलं, अर्जुना गेली 2 तास बागेमध्ये जिच्या गळ्यात हात घालून गुलू 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 गप्पा मारत होता ना, ती सुभद्रा मीच होतो. काय अवस्था झाली असेल अर्जुनाची, काय अवस्था झाली असेल? विनोदाचा भाग सोडून द्या, पण ज्या भक्तांचा देव अंगीकार करतो त्या भक्ताची तो बायकोही व्हायला तयार असतो. मी प्रमाण सांगतो, साधावया भक्ती काज नाही लाज धरीत. भक्तांसाठी तो काही करतो, म्हणून अंगीकृत भक्त. भक्तांचा तिसरा प्रकार आहे पुरस्कृत भक्त. देवाबरोबर अनेकांनी वैर केलं, देवाने त्यांना मारलं, नुसतं मारलं नाही तर मोक्ष देऊन पुरस्कृत केलं. आणि भक्तांचा चौथा प्रकार आहे तो अधिकृत भक्तांचा, म्हणजे देवाचा ज्या भक्तांवर अधिकार असतो त्यांना अधिकृत भक्त म्हटलेलं आहे. पण माझे आजोबा थोडंसं वेगळं सांगायचे, देवाचा भक्तावर नाही तर भक्ताचा देवावरचे अधिकार असतो त्याला अधिकृत भक्त म्हटलेलं आहे. आणि मी ज्यांचा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे त्या अधिकृत भक्त म्हणजे शांतीब्रह्म एकनाथ महाराज. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असं ज्याचं सामर्थ्य आहे, जगाची उत्पत्ती स्थितीला आहे ज्याच्यामध्ये सामावलेलं आहे, असा जगत नियंता भगवंत एकनाथ महाराजांच्या घरी 36 वर्ष काम करत होता. 12 वर्ष विठ्ठल म्हणून, 12 वर्ष केशव म्हणून आणि 12 वर्ष श्रीखंड म्हणून देव एकनाथ महाराजांच्या घरी काम करत होता. लोकांना समजलं, मग लोकांनी एकनाथ महाराजांच्या घरी गर्दी केली. जपी तपी ऋषी मुनी सगळे आले आणि एकनाथ महाराजांना बोलू लागले, नाथ महाराज देव तुमच्या घरी काम करतो, देवाने आम्हाला दर्शन द्यावं म्हणून आम्ही जपतप अनुष्ठान करतोय, देवाने आम्हाला दर्शन द्यावं म्हणून आम्ही तीर्थयात्रा व्रतवैकल्य उपवास करतोय, पण देव आमच्या स्वप्नातही येत नाही. जो देव आमच्या स्वप्नात येत नाही तो देव तुमच्या घरी तुमच्या दासाचं काम करतो. एकनाथ महाराज सांगा ना, देव आम्हाला कसं दर्शन देईल, देवाला काय आवडतं सांगा, देवाला काय आवडतं सांगा म्हटल्यानंतर एकनाथ महाराजांनी त्याचं उत्तर अभंगाच्या पहिल्या चरणात. देवासी तो पुरे एक प्रेम भाव, 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 देवासी चाललंय बाहेर, काय चाललंय हे काहीच कळत नाही बरं का. पण घरामध्ये जसं मागच्या आठवड्यात व्हिडिओ दाखवले तसं मी रिक्वेस्ट करेल की सूरजच्या गावचा हा व्हिडिओ सूरजला दाखवा की किती आनंदात सूरज विजयी होण्यासाठी आनंद साजरा करते गाव. हात वर करायचंय आणि बेंबीच्या देठापासून जय म्हणायचंय. माझा इको वाढवू नका, तुम्ही कोणी माईक मधून जय म्हणू नका, तुमचा आवाज बेंबीच्या देठापासून जय जयकाराचा आला पाहिजे.
आणि आई मरी मातेचा पण जय मोठ्याने करायचा आहे बेंबीच्या देठापासून. आणि जो जय म्हणणार नाही आज रात्रभर, उद्या दिवसभर आणि उद्या रात्रभर त्याचा घासान पोट दुखणार. बघा दुखतंय. हात वर कर. हा चला ताट वर. हा बेंबीचे पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, आई मरी माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, हर हर गणपती बाप्पा मंगल मूर्ती, गणपती बाप्पा मंगल मूर्ती, गणपती बाप्पा मंगल मूर्ती. करात खाली. मी आवाप्त सकळ काम परी प्रेमाला लागी सकाम, ऐसे गोड प्रेम तयाचे. देवा उदाहरण दे. देवाने उदाहरण दिलं. कुब्जा काय सुंदर होती, तिच्या प्रेमाची मज प्रीती. राधा प्रार्थी मी वनाप्रती, काय विषयासक्ती लागोनी. कुब्जा सुंदर होती का? सुंदर नव्हती, दिसायला कुरूप होती. पण मी तिचं दिसणं पाहिलं नाही. तिने माझ्यावर जे प्रेम केलं त्या प्रेमाचा मी भुकेला होतो. राधेबरोबर मी तासनतास वनामध्ये विहार करायचो. मला विषयांची आवड होती का? तर नाही. राधा माझ्यावर जे प्रेम करत होती त्या प्रेमाचा मी भुकेला होतो. थोर प्रेमाचा भुकेला. प्रेमीविना श्रुती स्मृती ज्ञान, प्रेमीविना ध्यान पूजन, प्रेमीविना भजन कीर्तन वृथा जाण नृपणाता. किंवा प्रेम कसलं म्हणजे जे व्हॅलेंटाईन डेला गेले का काय घरी, व्हॅलेंटाईन डेला जे सेलिब्रेट केलं जातं ना ते प्रेम नाही. हे भक्ती प्रेमीचे शब्द सांगता येत नाही. प्रेम नये सांगता बोलिता दाविता अनुभव चित्ता चित्त जाणे. किंवा अनिर्वचनीयम प्रेमस्वरूपम. मग प्रेमाचं वर्णन करताना सांगतात गुणरहितम कामनारहितम प्रतीक्षण वर्धमानम अविच्छिन्नम सूक्ष्मतरम अनुभव रूपम प्रेमस्वरूपम. गुणरहितम प्रेमस्वरूपम, कामनारहितम प्रेमस्वरूपम, प्रतीक्षण वर्धमानम प्रेमस्वरूपम, अविच्छिन्नम प्रेमस्वरूपम, सूक्ष्मतरम प्रेमस्वरूपम, अनुभव रूपम प्रेमस्वरूपम. मग हे प्रेम कुठे पाहायला मिळेल? यथाव्रज गोपिका नाम, हरिने माझे हरिले चित्त, लाली मेरे लालन की जित देखो लाल, लाली देखन मे भी हो गई लाल. भगवंताला ते प्रेम आवडतं. ते प्रेम कशाने निर्माण होतं? मनापासून या करिता कीर्तन, आनंद नर्तन गाता गीत. कशाचं कीर्तन करायचं? रामकृष्ण हरी उच्चार सर्वदा. असं केल्यानंतर काय होईल? एका जनार्दनी हाची पै विश्वास, सर्व भावे दास होईन त्याचा. ज्ञानेश्वर अतिशय सुंदर योग आहे. आपल्या मुडवे गावामध्ये गणेश उत्सवाच्या निमित्ताने श्री मरी माता तरुण मित्र मंडळाने हा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला. आणि कलर्स मराठीवरील अतिशय लोकप्रिय ठरलेला बिग बॉस मराठी सीझन 5 ह्या कार्यक्रमामध्ये आपल्या गावचे सुपुत्र सूरज चव्हाण यांच्यामुळे आपण मला या ठिकाणी आमंत्रित केलं. त्यांच्यासोबत काही काळ मी त्या बिग बॉसच्या घरामध्ये घालवला की जो काळ मलाही अतिशय आवडला. आज सूरज चव्हाण फक्त मुडवे गावाचे राहिलेले नाहीयेत तर संपूर्ण महाराष्ट्राचे झालेले आहेत. महाराष्ट्राच्या घराघरात आणि घरातल्या प्रत्येकाच्या मनामनात जर कोणाचं नाव असेल तर ते आपल्या गावच्या सूरज चव्हाणचं नाव आहे. सूरज चव्हाणचं नाव. म्हणून मी परत तुम्हा ग्रामस्थांच्या वतीने कलर्स मराठी वाहिनीचे, त्याचप्रमाणे आदरणीय केदार शिंदे सरांचे, प्रथमेश सरांचे, त्याचप्रमाणे केतन सरांचे आणि अभिषेक सरांचे आणि संपूर्ण टीमचे मनापासून आभार व्यक्त करेल की तुम्ही एका सर्वसामान्य कुटुंबातील अतिशय गरीब मुलाला आपल्या वाहिनीवर बोलावून बिग बॉसच्या घरामध्ये संधी देऊन इतकं मोठं केलं. तुम्हा ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. खरं तर मला सूरजच्या बाबतीत सगळेच बोलतायत. सूरज हा अतिशय निर्मळ मनाचा आहे, अतिशय प्रामाणिक आहे आणि देवावर अतिशय श्रद्धा असलेलं व्यक्तिमत्व आहे.
म्हणून मी तुम्हाला सांगितलं की तिथं वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज लोक आहेत, लक्झरियस लाईफस्टाईल आहे. पण अशाही परिस्थितीमध्ये सूरज आपल्या मातीतला मुलगा आज त्यांच्यामध्ये तो सामावलेला आहे आणि आज संपूर्ण प्रत्येकाच्या मनात त्यांनी घर केलेलं आहे. छोट्या छोट्या कृती आहेत पण मनामध्ये घर करणाऱ्या कृती आहेत. अगदी गणेश उत्सव चालू झाला आणि गणेश उत्सवामध्ये तो नेहमी म्हणतो की गणपती बाप्पा माझे भाऊ आहेत, तर गणपती बाप्पाच्या कृपेने सूरज हा त्या घरातला कॅप्टन झाला. ही फार महत्वाची गोष्ट आहे. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगेल. पहा, जेव्हा मोदक देण्यात आले त्या घरातल्या सर्वांना, आपल्या सूरजने काय केलं? पहिला मोदक कोणाला दिला? पहिला मोदक गणपती बाप्पाला दिला. म्हणजे ह्या साधी कृती आहे, पण ही साधी कृती प्रत्येकाच्या मनात घर करते. सूरजला कळलं की आपण खाण्याच्या अगोदर ज्याच्या कृपेमुळे आपण आहोत त्याला नैवेद्य दाखवला पाहिजे. ही त्याची कृती संपूर्ण राज्याने पाहिली. तर सर्वांनी त्या कृतीचं कौतुक केलेलं आहे. छोट्या छोट्या गोष्टींमधून तो आपला खेळ तिथे खेळतोय. सुरुवातीला सगळ्यांनाच वाटलं होतं की सूरज हा वीक आहे, पण आज सगळ्यांनी त्याचा धसका घेतलेला आहे की सूरज हा अतिशय स्ट्रॉंग आहे. आणि कॅप्टन झाल्यापासून तर आपल्या सूरजची हवा तुम्ही बघताच आहे. म्हणजे फार छान आहे. आणि सूरजला आपण सगळेच सपोर्ट करतोय, संपूर्ण महाराष्ट्र सपोर्ट करतोय. त्याची श्रद्धा फार आहे आई मरी मातेच्या चरणावर. तर मी आई मरी मातेच्या चरणावर विनंती करतो की ह्या बिग बॉस मराठी सीझन 5चा विनर हा आपला सूरज चव्हाणच असणार आहे. आणि सूरज चव्हाण जेव्हा केव्हा गावामध्ये येईल ती ट्रॉफी घेऊन, तर तेव्हा जसं आज मी कीर्तन केलं त्या दिवशी पण मीच कीर्तन करणार. करायचं ना कीर्तन? सूरज ज्या दिवशी येईल त्याच्या दुसऱ्या दिवशी येईल त्या दिवशी तर तुम्ही त्याची मिरवणूक काढणार, पण दुसऱ्या दिवशी परत माझंच कीर्तन होणार. देऊ ना शब्द सगळ्यांना? सूरज आल्या, तुम्हाला मान्य आहे का? मग वाजवा ना टाळ्या. सूरज ज्या दिवशी इकडे येईल त्याच्या दुसऱ्या दिवशी मी परत इथं तुमच्या इथे कीर्तनाला येणार आणि कोणत्याही कीर्तनाचं मानधन न घेता सूरजसाठी कीर्तन करणार. सूरजसाठी कीर्तन करणार. मनापासून तुमच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. सूरजची आत्या असेल, सूरजच्या सगळ्या बहिणी असतील, सूरजचा भाचा ओंकार असेल, बनकर साहेब असतील आणि ग्रामस्थ सगळे असतील. सगळ्यांची नावं मला माहिती नाही आहेत. दरवर्षी बोलवा म्हणजे नावं माहिती होतील. आणि येणार मी. आता हे ऋणानुबंध आपले शेवटपर्यंतच असणारच आहेत. सूरजला आईने सूरजवर कृपा केलेलीच आहे. तुम्हा सर्वांचा पाठिंबा आहे. आपला सूरज यशस्वी व्हावा म्हणून भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. सर्वांचे महाराज आपले मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. एकदा टाळकरी आणि वादक यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. खरं तर पहा ना, म्हणजे तुम्ही मरी माता तरुण मित्र मंडळाने कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला. पाटलांचा ट्रेंड सगळीकडे आहे सध्या. ऐकताय का तुम्ही? पुढचं वाक्य ऐका. इथं दही अंडी असले तरी पाटील पाहिजेत. ऐका, वाक्य पूर्ण करतो मी. गणपती असले तरी पाटील पाहिजेत, नवरात्र असले तरी पाटील पाहिजेत, पण पुरुषोत्तम नाही, गौतमी. इतर पण तुम्ही पुरुषोत्तम पाटलाला बोलवले हे महत्वाचं आहे. आणि कीर्तन ठेवलं. खरं तर गणेशोत्सव कुठेतरी वेगळ्या अंगाला चाललेला असताना तुम्ही कीर्तनासारखा कार्यक्रम ठेवला. एकदा स्वतःसाठी टाळ्या वाजवा. आणि आजच्या कीर्तनामधून एवढंच लक्षात ठेवा, बाकी सगळं कीर्तन तुमच्या लक्षात राहिलं नाही तरी चालेल. फक्त माझं शेवटचं एक वाक्य लक्षात ठेवा. आपला भारत देश हा संस्कृती प्रधान देश आहे आणि या संस्कृती प्रधान देशामध्ये कुठंतरी विकृती पाहायला मिळते. मग कलकत्त्यासारखं घटना असेल किंवा बदलापूरसारखी घटना असेल. 3 वर्षाच्या 2 मुलींवर लैंगिक अत्याचार होतोय. इतकी विकृती जर आपल्या अवतीभोवती असेल तर माझी तुम्हाला विनंती आहे, तुमच्या पुढच्या पिढीला संपत्तीचं वारसदार बनवण्यापेक्षा संस्कारांचं वारसदार बनवा. आणि जेव्हा संस्कारांचं वारसदार बनवा तेव्हा संस्कृती वाढीस लागेल. आणि संस्कृती वाढीस लागली की विकृतीला तोंडवर काढायला जागा नाही मिळणार. आणि आपल्या सूरजवर ते संस्कार आहेत आणि त्या संस्कारांची पेरणी तो त्या घरामध्ये करतोय. म्हणून पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने सूरजला शुभेच्छा देतो. मला आपण कीर्तनासाठी आमंत्रित केलं. आपले मनापासून आभार व्यक्त करतो. बोलता बोलता एखादा वेडावाकडा शब्द माझ्याकडून गेला असेल आपली दिलगिरी व्यक्त करतो आणि वाणीला पूर्ण विराम देतो.